कराड व मलकापूर शहर परिसरात तब्बल 10 ते 15 वर्षांनंतर बांधकाम साहित्य व प्रॉपर्टी क्षेत्राशी संबंधित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून हे प्रदर्शन जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे, असा विश्वास कराड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी व्यक्त केला। कराड आणि मलकापूर ही शहरे झपाट्याने विकसित होत असून आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण साहित्य व प्रॉपर्टी क्षेत्रातील नव्या संधी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रदर्शन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत नगराध्यक्ष यादव म्हणाले, नागरिक, गुंतवणूकदार तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नरेडको कराडचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले, उपाध्यक्ष लोंढे, सचिव संदीप शिंदे, खजिनदार अजित पाटील तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुभव पाठीशी घेता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण गोष्टींचा ध्यास घेऊन आपण ह्या प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नॉर्मली मोठ्या सिटीमध्ये जसं कॉर्पोरेट लेवलला एक्झिबिशन होतं त्या पद्धतीनं आपण या प्रदर्शनाचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे। तसा वेळ फारच कमी आहे, परंतु फार कमी वेळात मी, माझे सहकारी मित्र उपाध्यक्ष लोंढे साहेब आणि माझी सर्व टीम यांनी खूप मेहनत घेऊन याच्यामध्ये पूर्ण प्रयत्नानं आणि पूर्ण ताकदीनं उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथून पुढं पण संस्था दरवर्षी अशा पद्धतीचं प्रदर्शन भरवेल। मी कराड पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की आपण सर्वांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपल्याला कोणत्या गोष्टीचा फायदा होईल तो फायदा करून घ्यावा व याच्यामध्ये आपले काही सुझाव असतील। प्रदर्शन सुरू व्हायला अजून थोडा कालावधी आहे, 23 जानेवारी रोजी हे सुरू होणार आहे, परंतु तोपर्यंत सुद्धा कुणाचे काही सूचना किंवा सजेशन्स असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचव्या। धन्यवाद। नरेडकोच्या माध्यमातून मलकापूर शहरामध्ये होमिटॉन 1.0 हा एक्झिबिशनचं आज भूमिपूजनासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत। खरं तर हे एक्झिबिशन हे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये विविध वेगवेगळ्या कंपनीचं स्टॉल्स राहणार आहेत, त्यांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक रिअल इस्टेट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे। यासाठी मी सर्व मलकापूर आणि कराड शहरातील सर्व लोकांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त सहभागी होऊन या होमिटॉन 1.0 मध्ये चांगल्या आयडियाज आणि सजेशन्स घ्या, एवढी विनंती करतो। धन्यवाद। नरेडको होमथॉन 1.0 हा एक प्रॉपर्टी अँड बिल्डिंग मटेरियल एक्सपो या ठिकाणी सुरू होतो आहे। हा 10 ते 15 वर्षांना हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे। आज या कराड परिसरातील, मलकापूर परिसरातील एक उद्योजकांसाठी व संपूर्ण नागरिकांसाठी अतिशय चांगला हा उपक्रम पार पडतो आहे। निश्चितपणे या एक्सपोला अतिशय लोकांचा चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे। भाऊ काय सांगता? कराड आणि मलकापूर शहरातील सर्व आमचे नव बांधकाम उद्योजक किंवा व्यावसायिक या सर्वांच्या सहकार्यानं बांधकाम व्यवसायामधील एक प्रदर्शन आयोजित केलं जात आहे। आत्ताच आमचे सहकारी मित्र कराडचे नगराध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 10 वर्षांनंतर हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। खरं म्हणजे दोन्ही शहरं इतर शहराच्या मानानं प्रचंड वेगानं विकसित होणारी शहरं आहेत। नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन योजना दोन्ही नगरपालिकेमध्ये राबवल्या जात आहेत आणि बांधकाम व्यवसायाला एक मोठं संधी या विभागाला या ठिकाणी आहे असं मी म्हणेन। विशेषतः मलकापूरला जी ओळख आहे ती 24/7 पाणी योजना म्हणून आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड वेगानं ह्या शहराचा विकास झाला। तो विकास होत असताना नवीन नवीन ज्या मार्केटमध्ये गोष्टी येत आहेत त्या ग्राहकापर्यंत किंबहुना हे जे बांधकाम व्यवसाय यांच्यापर्यंत पोचाव्यात त्याची माहिती सर्वसामान्य ग्राहक असतील, नागरिक असतील किंवा इंजिनियर लोकांना व्हावी ह्या उद्देशानं अत्यंत चांगला हा उपक्रम आहे। आज भूमिपूजनासाठी कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय राजेंद्र सिंह
यादव, मलकापूर तेजस सोनवणे आणि ह्या सर्व संघटनेचे अध्यक्ष अरविंद खबाले आणि सर्व आपण उपस्थित आहात. निश्चितपणानं या दोन्ही शहराच्या विकासाला दिशा देणारी ही बाब आहे असं माझं मत आहे. आम्ही दोन्ही नगरपालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी आहोत. ह्या सर्व बाबींना आमच्याकडून जास्तीत जास्त मदत राहील आणि कसा हा व्यवसाय शहरामध्ये वाढेल याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करू.